दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अंतिम टप्प्यात येऊन पोचलेल्या आहेत आणि असं असताना एकंदरीत कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये काय चित्र असणार आहे ते आपण नागरिकांशी संवाद साधत मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय. खरं तर कुरुल जिल्हा परिषद गट हा सुरुवातीपासून काय व्होल्टेज जिल्हा परिषद गट राहिलेला आहे. खरं तर कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीकडून उमेश पाटील आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून सचिन जाधव रिंगणात आहेत आणि असं असताना एकंदरीत कुरुलमधील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव अण्णासाहेब बाबासाहेब चंदन शिवाय राहणार इंचगाव तालुका मोहोळ. बर, सचिन दादाशिवाय कोणालाही मतं टाकायची नाही. एकच उमेदवार सचिन दादा. थांबा, मी विचारतो मग तुम्ही बोला. नमस्कार, काय नाव आपलं? अण्णासाहेब बाबासाहेब चंदन शिवाय. बरं, काय आता वातावरण आहे? दोन दादा. वातावरण फक्त सचिन दादाला मत टाकायचं. बर, सचिन दादाशिवाय दुसरं कोणालाही काही करत नाही. विकास झाला तरी सचिन दादाशिवाय विकास कोणाचाही होणार नाही. हा, विकास करतील वाटते का? हा, 100% आहे का वातावरण? होय. गावातनं कोणाला लीड जाईल मग? सचिन दादाशिवाय दुसरं कोणालाच नाही. होय. हा, आहे का वातावरण? होय, वातावरण आहे. सचिन दादाशिवाय कोणालाच नाही वातावरण. बरं, इंचगावमधून किती टक्के होईल मग? 90% होईल. बरं बरं, ठीक. इथे ओके. नमस्कार, नमस्कार. काय नाव आपलं? अर्जुन. बरं, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत. हा. सचिन जाधव विरुद्ध उमेश पाटील आहेत. आहेत. कोणाचं आहे वातावरण गावातनं? काय चर्चा वगैरे काय? गावात सचिन. होय, कारखाना. हा. बरं, का हो त्यांचं? यात्रेला औषधी ओढवते ते. हा. काय येत असतात का काय? मग काय बरं, काय मग इंचगावमधून आहेत त्यांना जास्त आहे का वातावरण? आहे. वातावरण चांगलं आहे. बरं, इतरही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नमस्कार, काय नाव? हरी जयवंत चंदन शिवे. बर, काय वातावरण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत. सचिन जाधव विरुद्ध उमेश पाटील लढाई आहे. मग सचिन जाधव काय? येणार. हा? सचिन जाधव. सचिन जाधव येणार का हो? का वाटतंय असं? सचिन जाधव येते निवडून. हा. आम्हाला ऐकायला कमी येते या. हा. सचिन जाधव निवडून येते 100%. बरं बरं बरं. आजोबा, काय नाव आपलं? बोला, काय नाव? बरं, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विठ्ठल डोके. बरं, डोके साहेब, काय म्हणते आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका लागली ती चांगली कोणाचं वातावरण आहे? वातावरण सचिन जाधव. का हो? कसं काय? हा शेजारचा माणूस आहे, जवळ आहे, कारखानदार आहे. बरं, उमेश दादा बाहेरचे आहेत का? तिला आमच्या येतं कडे. बरं बरं. त्यांची आमची गाठ पडते ना कधी. हा. कसं वातावरण असेल गावात? चांगलं किती आहे. टक्के होईल मग? गावातनं एक 70% होली. होय, लीड जाईल मग त्यांना. हा. बरं, ठीक. काका नमस्कार, नमस्कार. काय नाव आपलं? राजाभाऊ वराडे. बरं, काय वातावरण आहे? जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागली ती. दोन दादा एकमेकांसमोर उभे आहेत, सचिन दादा आणि उमेश दादा. कोणाचं आहे गावात वातावरण? उमेश दादा जास्त आहे. बरं, का हो? उमेश दादा हा पुढारी आहे, पहिला कामाचा माणूस आहे. आतापर्यंत त्यांनी कामं केले. तर आम्ही डीपी बंद पडला म्हणून विचारलं तर तसा मी विजयराज दादाचा माणूस आहे. विजयराज दादा डोंगरे. तरी आम्ही उमेश दादांसुद्धा फोन लावतो, कुठल्याही कामासाठी फोन लावतो. मग कामं होते वाटते तुम्ही? झाले ते होते, त्याचा तर विषयच नाही. झाले ते झाल्याला सांगा, होणार काय भविष्यातला कोण जाणणार आहे. बरं बरं बरं. इतरही नागरिक असतील, त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार काका, काय वातावरण गावातलं? बरं, ठीक आहे, इतर नागरिकांशी आपण संवाद साधूयात. चला बस. नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? संजय माणिक घुले. बरं, गुले साहेब, काय वातावरण? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका लागली ती. सचिन मालकाचं वातावरण चांगलं आहे. होय, बंद करा. काय वातावरण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागली ती. सचिन जाधव विरुद्ध उमेश पाटील आहे. कोणाचं आहे गावातनं वातावरण? सचिन मालकाचं आहे. बरं, का हो? सचिन मालकाची कामं चांगली ती. ऊस वेळेवर जातंय, सगळे रस्ते अडचणी चांगल्या आहेत त्या. म्हणजे प्रश्न सुटतात म्हणा. 100%. बरं, किती टक्के होईल मग इंचगाव? 70 ते 80% इंचगावमधनं होईल. बरं, विधानसभेला तुतारीला लेट गेलं की? गेलं तर पण ह्या वारीस आमचा जवळचा माणूस आहे ना. बरं बरं जवळचा नेता आमचा. जवळचा नेता मोठा झालेला कसा ऐकेल. बरं बरं बरं. आहे का वातावरण मग? एकदम चांगला आहे. किती टक्के होईल गावातनं? 70-80% होते. हां. हो. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार. हां,
नाव काय केशव विश्वनाथ डोके. बर काय वातावरण आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागली ती कोणाचं आहे वातावरण वातावरण सचिन दादा. बर आहे का का हो कशामुळं कशामुळे जवळचा नेता आहे. बर तुम्हाला काय वाटतंय बर ठीक आहे. नमस्ते काय नाव आपलं प्रशांत डोके. बरं काय आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागली दोन दादा एकमेकांच्या विरोधात आहेत कशा पद्धतीने असणार आहे इंचगावचं चित्र काय इसगावचं चित्र जवळजवळ 80-90% हे सचिन दादाला जाईल. बरं कशामुळे हो? कसं आहे स्थानिक माणूस आहे आणि दुसरं कसं रोज आमच्या गावातून जातोय आणि आमच्या भागात 80-90% शेतकरी आहेत. शेतकऱ्याचा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न असेल स्थानिक युवक आहेत त्यांना रोजगार दिलेला आहे त्यांनी तसंच व्यवसाय दिलेला आहे. आज आमच्या गावातले जवळजवळ 4-5 ट्रॅक्टर त्यांच्या कारखान्यात चालू आहेत आणि शेतकऱ्याचा जो ऊस आहे 10,000 ते 15,000 टन आमच्या गावातनं ऊस ही जकराय कारखान्याला गेला आहे. तसेच त्यांनी जकराय संस्थेच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे कारखान्याच्या मार्फत रोजगार दिला. सचिन दादाचं पारडं जड आहे. दुसरं सामाजिक कार्य ही आमच्या गावात भरपूर आहे. त्याने मला गाळ काढणं असेल DP असेल भरपूर म्हणजे परत आधार कॅम्प घेतला होता त्यांनी. त्या आधार कॅम्पमधले जवळ 190 लाभार्थी आमच्या गावातले. जसं आरोग्य शिबिर घेतलं त्यामधले 96 लाभार्थी आमच्या गावातले. म्हणजे सामाजिक उपक्रम राबवते त्यांनी. हो हो त्यामुळे सचिन दादाचं पारडं जड. बरं दादा काय नाव तुझं नाना जाधव. बरं का आता झेडपीच्या निवडणुका लागलीत माहिती आहे का हा माहिती आहे. बरं आता सचिन जाधव विरुद्ध उमेश पाटील आहे काय गावात काय चर्चा आहे तुझ्या सचिन मालकाय हवा चालू आहे. बरं कशामुळं नाही सचिन मालकाय हवा चालू आहे जरा काम बी चांगलं आहे सचिन मालकाचं. आहे का वातावरण हा सचिन मालकामुळे सगळेजण कामाला लागले चांगले. लेट जाईल का मग हा जाते 100%. बरं आहेत का विकास काम वगैरे ह्या भागात सचिन मालकाय कामं चांगले आहेत रस्ते बी चालू करायला तर सचिन मालक लक्ष बी चांगलं आहे गावाकडे चांगलं आहे भागात लक्ष बी चांगलं आहे. बरं बरं इतर हे नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. माझ प्रश्न झाल्यावर मग बोला. नमस्ते काय नाव सुजित अरुण डोके. इंचगावचंच का बरं काय वातावरण आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागली ती सचिन जाधव विरुद्ध उमेश पाटील आहे कोणाचं आहे गावात वातावरण वातावरण सध्या सचिन जाधव बरं आहे का आहे. हां का हो बरोबर आहे का हे म्हणते बरोबर आहे हां लेट जाईल का जाणार की. बरं काय नाव आपलं सागर चंदनशिवे बरं इंचगावमध्येच राहतात इसगावमध्येच राहतो गावातच झेडपीची निवडणुका लागली ती सचिन जाधव विरुद्ध उमेश पाटील आहेत कोणाचं आहे गावात वातावरण वातावरण आता सध्या तर काय सांगता येत ना कोणाचं येते पण आमच्या मते तर सचिन जाधव सचिन उमेश दादाच नाही का दादाचं काय आम्ही जास्त येत नाही ते जास्त फोटो इंचगाव या गावातून आपण नागरिकांशी संवाद साधलो सचिन जाधव विरुद्ध उमेश पाटील हा सामना असताना कशा पद्धतीनं नागरिकांचा कल आहे ते एकंदरीत या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतलो. पाहत रहा सोलापूर टाइम्स.